मैत्रिणींनो, माझ्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा हँड पेंटेड साड्या आवडतात का? मी सुद्धा आज हँड पेंटेड कुर्ता घातलाय. तुम्हाला माहिती आहे का, हँड पेंटेड साड्यांच्या प्रकारानुसार, रंगानुसार अनेक त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, जे खूप इंटरेस्टिंग आहेत समजून घ्यायला सुद्धा. आणि त्या प्रत्येक प्रकारची डिझाईन तुमच्या वॉर्डरोबमध्ये असलीच पाहिजे, जेणेकरून तुम्ही एकदम क्लासी आणि तुमचं जे त्या हँड पेंटेड साड्यांप्रतीचं प्रेम आहे ते अगदी उठून दिसणार आहे. तर हाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आजचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंबर 1 ते म्हणजे फ्लोरल हँड पेंटेड साड्या. हा सध्या सर्वात लोकप्रिय असा प्रकार आहे. यामध्ये साड्यांवर गुलाबाची फुलं, कमळाची फुलं, अगदी पारिजातकाची फुलं, वेलींची मोठी किंवा सुबक चित्र अशी काढली जातात. शक्यतो ऑर्गन्झा आणि शिफॉन जे फॅब्रिक आहे त्या साड्यांवरती ही नक्षी खूप खुलून दिसते. या साड्या दिसायला अतिशय नाजूक आणि आधुनिक प्रकारच्या असतात, त्यामुळे हे तुम्ही वापरू शकता. फॉर्मल इव्हेंट्सला सुद्धा परफेक्ट आहेत. नंबर 2 ते म्हणजे मधुबनी हँड पेंटेड साड्या. बिहारमधील ही एक प्रसिद्ध लोककला साडीवर हाताने साकारली जाते. यामध्ये निसर्ग, पौराणिक कथा किंवा भौमितिक आकृत्यांचा वापर केला जातो. टसर सिल्क किंवा खादी कॉटनवरती ही जी कला आहे ती इतकी ग्रेट दिसते की काही विचारू नका. याला मिथिला पेंटिंग असं सुद्धा म्हटलं जातं. यात खूप बारीक काम केलेलं असतं. नंबर 3 ते म्हणजे कलमकारी हँड पेंटेड साड्या. तर कलम म्हणजे पेन आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून हातानं चित्रकाम केलेल्या या साड्या अतिशय रॉयल लुक देत असतात. शक्यतो चेन्नुरी सिल्क किंवा कॉटनवरती ही नक्षी खूप भारी दिसते. यामध्ये देवदेवींच्या कथा किंवा वेलबुट्टीचा वापर करून असं फ्लोरल छान काम केलं असतं. नंबर 4 पट्टचित्र. ओडिशातील ही प्राचीन कला साडीवर रंगवली जाते. यामध्ये गडद रंगांचा वापर करून कृष्णाच्या लीला किंवा रामायणातील एखादा प्रसंग रंगवला जातो. शक्यतो बँगलोर सिल्क किंवा टसर सिल्कवरती ही कला खूप सुंदर दिसून येते. या साड्या एक प्रकारची चालती बोलती अशी पेंटिंग आहे, ज्यामध्ये कथा अशी सांगितली जाते. नंबर 5 बाटिक पेंटिंग. आता बाटिक जी प्रिंट आहे ती बऱ्यापैकी वेल नोन आहे. मेणाचा वापर करून कापडावर ठराविक डिझाईन तयार केली जाते आणि नंतर साडी रंगवली जाते. मलमल कॉटन किंवा सिल्क साड्यांवरती मोठ्या प्रमाणात बाटिक प्रिंट आपल्याला दिसून येते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या छटा आहेत, त्यामुळे कसा रस्टिक लुक येत असतो, त्यामुळे खूप सुंदर दिसते. लास्ट बट नॉट अ लिस्ट, वारली पेंटिंग. महाराष्ट्राची ही सुप्रसिद्ध आदिवासी कला आता साड्यांवर खूप जास्त सुंदर दिसते. पांढऱ्या रंगानं काढलेली साधे त्रिकोण आणि वर्तुळाची चित्र साडीवरती एक वेगळीच नक्षी तयार करतात आणि एक वेगळी तुमची ओळख असते. कॉटन किंवा लिनन कापडावरती ही खूप सुंदर दिसून येते. साधी पण अतिशय आकर्षक आणि एथनिक लुक देणारी ही कला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारच्या साड्या मैत्रिणींनो तुमच्याकडे असल्या पाहिजेत. आता मुळात साड्यांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स आहेत. हँड पेंटेड साड्यांना नेहमी मागच्या बाजूने इस्त्री करावी, जेणेकरून रंगांना थेट उष्णता लागणार नाही आणि तुमचं जे वरचं फिनिशिंग आहे ते खराब होणार नाही. या साड्या कधीही वॉशिंग मशीनमध्ये धुवू नका, फक्त ड्राय क्लिनिंग करा. सो तुमचं जे फॅब्रिक आहे त्याच्यावरची नक्षी आहे ती एकदम टिकून व्यवस्थित राहणार आहे आणि तुमची जी साडी आहे ती सुद्धा दीर्घकाळ तशीच टिकून राहील. त्यामुळे तुमचा, माझा, प्रत्येक स्त्रीचा मला असं वाटतं आवडता दागिना, आवडतं लूक किंवा आवडता सगळ्यात महत्त्वाचा जो शृंगार आहे तो म्हणजे साडी आहे. आणि महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा साडीची आहे. महाराष्ट्रच नाही तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साडी ड्रेप केली जाते. पण त्यामध्ये सध्या ज्या प्रकारे हँड पेंटेड साड्यांचा जो काही टच आहे तो पूर्वी पण चालत होता आणि आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आलेला आहे. त्यामुळे या प्रत्येक साड्या जर तुमच्याकडे असतील तर मला असं वाटतं ज्यांना साड्यांची आवड आहे त्यांनी या सगळ्या जमवून ठेवल्या पाहिजेत आणि कुठल्याही फंक्शनला तुम्ही घातल्या तरी तुम्ही अट्रॅक्टिव्ह आणि म्हणजे सेंटर ऑफ अट्रॅक्शन दिसाल, यामध्ये काही शंका नाही. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. हा व्हिडिओ भरपूर शेअर करा, म्हणजे माझ्या भरपूर मैत्रिणींना ह्याचा आनंद घेता येईल. मुळात ह्या सगळ्या गोष्टींची माहितीसुद्धा कळेल. आणि असेच कुठले व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर कमेंट करून सांगा, त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ. आणि लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.